माहेरचं माहेर पण फक्त 4 दिवस. नमस्कार मंडळी, तर मी सासरी आलेली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. अगस्त्याची पण शाळा सुरू झालेली आहे. सकाळची वेळ आहे आणि मी ते आप्पे बनवायला घेतलेले आहे. पण त्याआधी मला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं. मग कोरा चहा घेतला आणि त्यामध्ये करंजी खाल्ली आणि लगेचच कामाला लागली. तर आप्पे बनवण्यासाठी जी फोडणी आहे ना, तिथे मी बनवायला घेतलेली आहे आणि आप्प्यांचं पीठ जे आहे ना, ते खूप छान फर्मेट झालेलं. आता ही जी फोडणी आहे ना, ती मी आप्प्यांमध्ये टाकून घेतली. दुसरीकडे लगेच मी चटणी इथे बनवायला घेतलेली आहे आणि चटणी बनवून झाल्यानंतर लगेच आप्पे काढायला घेतले, कारण सकाळचा नाश्ता वेळेवर झालेला बरा असतो. अगस्त्याचं म्हणायचं गेलं ना, तर मी किचनमध्ये असते ना की तो माझ्या कडेवरच येऊन बसतो आणि त्याला काय मी किचनमध्ये करत असते ना ते सगळं काही बघायचं असतं. जर नाही घेतलं तर खूप आरडाओरडा करतो. त्यामुळे मी त्याला थोडंसं घेते. घरात सगळ्यांना नाश्ता दिला आणि लास्टला मी नाश्ता करायला बसली. आप्पे इतके छान आणि जाळीदार झालेले ना, सगळ्यांना खूप आवडले. अगस्त्याच्या शाळेची एक ना ॲक्टिव्हिटी करायची राहिली होती, तर लगेच दुपारून ना ती एक ॲक्टिव्हिटी करून घेतली आणि तो माझा हात रंगवायला लागला आणि नंतर स्वतःच पेंटिंग करायला लागला. दुपारची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर ना मी हे डब्बे साफ करते, कारण मी माहेरी गेलेले आत्यांनी सगळे डबे असे भरून ठेवलेले होते. तर जे डबे काही कामाचे नव्हते ना ते काढून टाकले, कारण फराळ वगैरे सगळा संपला होता. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी मुलांना केक खायचा होता. मग ओरिओ बिस्किट आणले आणि त्यांना छान केक बनवून दिलं. ॲक्च्युली आमची मुलांना बाहेरचं काहीच खात नाही, त्यामुळे आम्ही घरीच त्यांना बनवून काही खायला घालतो. आणि देवपूजेची वेळ झालेली. मी छान देवपूजा वगैरे केली. त्या दिवशी ना अगस्त्याची शाळा होती आणि त्याची केस खूप वाढली होती, तर त्याच्या बाबांनी त्याला गावामध्ये केस कापायला नेलेला. केक तोपर्यंत बनवून म्हणजे रेडी झालेला, तर हर्षितने तो काढला आणि केक तुम्ही बघू शकता. हा केक बिस्किटचा आहे आणि इतका फ्लफी, सॉफ्ट आणि इतका टेस्टी झालेला. खूप सगळ्यांना आवडला. बाय बाय.